नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास 1 नोव्हेंबर भागामध्ये आनंदी जाणार म्हणून रेणुका खूप खुश असते. ती आता सकाळीच उठते आणि औक्षणचं ताट घेऊन येते आणि आनंदीला म्हणते, बोर्डिंगला जाणार आहेस ना आता, तिथे छान राहा आणि भरपूर अभ्यास कर आणि मस्ती नाही करायची. पण आनंदी तिच्याकडं शॉकून बघत असते, कारण तिला कळून चुकलेलं असतं की जी काही भीती दाखवत असते ती रेणुका आणि आता काळजी असल्याचं नाटक करत असते. पण रेणुकाच्या बोलण्यामुळे भावना आणि सिद्धूला खूप कौतुक वाटतं. पण तेवढ्यात आजी म्हणते, संपत, मला तरी आज खरी दिवाळी असल्यासारखं वाटतंय. आजी आता खुदुखुदू असते आणि म्हणते, नाव काय? आनंदी. आणि आणते काय? दुःख. आता संपत निगेटिव्ह मान हलवतो. आजी म्हणते, आता ही दुःखाची अवकळा निघाली आहे ना घरातून, निघायचं आहे ना. आता मासूम आनंदी भावनाकडे बघत असते. सिद्धू म्हणतो, आजी अगं काय बोलतेस तू? आता तुला लहान मुलीबद्दल पण प्रॉब्लेम आहे का? अगं तिला तरी सोड. संपत म्हणतो, सिद्धू ती तुझी आजी आहे. सिद्धू म्हणतो, पप्पा आजी असली म्हणून काय झालं? काही पण बोलेल का? हे बघ आजी, आनंदीने कुठलंही दुःख आणलं नाही. आजी म्हणते, ही मुलगी ज्या घरात जाते त्या घरात दुःख येतं. आता या अवलक्षणीचं माहेरच बघ. ही मुलगी त्या घरात गेली आणि जानू मेली. सिद्धू म्हणतो, आजी अगं हे काय बोलतेस? आजी म्हणते, सिद्धू माझ्यावर आवाज चढू नकोस आणि चला निघा आता. आनंदी म्हणते, भावनाई आपण निघूया का? भावना म्हणते, हो आनंदी. जानूचं वागणं बघून ललिताला संशय आलेला असतो. ती विश्वाच्या वडिलांना म्हणते, ही मुलगी गाव पण सांगत नाही आणि मी तिला म्हटले आपण आज बाहेर जाऊया, तुला पाहिजे ते घेऊया. तर ती म्हणते, मला कुठेही जायचं नाही. अहो शॉपिंग म्हटल्या की मुली किती खुश होतात. आणि ती मला विचारत होती, हे गाव कुठलं आहे? म्हणून मी पण तिला विचारलं, तुझं गाव कुठलं? तर ती सांगायलाच तयार नाही. अहो मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते. विश्वाचे वडील म्हणतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो ती पाण्यात पडली होती, त्यामुळे पडला असेल विसर. कधी कधी काय होतं, डोक्याला पण मार लागतो, त्यामुळे तिला काहीच आठवत नसेल. पण हे बघा, मुलगी चांगली आहे, आमचा जीव वाचवला, नाहीतर आज आम्ही तुमच्यासमोर उभा नसतो. ललिता म्हणते, अहो हे काय बोलताय? बरं चला सोडा आता तो विषय. आपल्या घरामध्ये शुभ कार्य, अशुभ नको. इकडे संतोष मात्र खूप घाबरत असतो आणि संतोषच्या वागण्यामुळे जयंत विचारात पडतो. कारण किती दुःखी असला तरी तो जयंत. तो मनात म्हणतो, हे संतोष दादा असे का वागतायत? जानू, म्हणूनच मला तुझे माहेरकडचे आवडत नव्हते. मला ना बोलवताच जेवायला बसले. यांना तर आईनी माझी काळजी घ्यायला पाठवलं ना, आणि यांना माझी काहीच पडलेली नाही आहे. आजी म्हणते, निघताय ना आता? आता मात्र सिद्धूला जरा जास्तच राग येतो. तुम्हाला काय वाटतं, आजीच्या वागण्यामुळे सिद्धू निर्णय बदलेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.